प्रिय मित्रांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक अभिवादन। ही सकाळ तुमच्यासाठी कशी आहे? प्रभूची दया प्रत्येक सकाळी नवीन असते। प्रभू प्रत्येक दिवसासाठी नवीन कृपा देतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो, कारण त्याची कृपा आपल्याला सावरणारी आहे। आज तुमच्या समोर कोणतीही अडचण आली तरीही प्रभू तुमच्या सोबत असतील आणि तुम्हाला विजयाकडे घेऊन जातील। मग तुम्ही का घाबरता? तुम्ही घाबरू नका। तुम्ही विचार करत आहात का, हा घोडा इथे का ठेवला आहे? बायबल सांगते की प्रभू आपल्या मुलांना युद्धातील सर्वोत्तम घोड्यासारखे बनवतील। हे लक्षात ठेवण्यासाठीच आपण हा घोडा इथे ठेवला आहे। बायबलमध्ये घोड्याबद्दल 6 गोष्टी सांगितल्या आहेत। त्या पवित्र शास्त्रात लिहिलेल्या आहेत। आपल्यापैकी प्रत्येकाने येणाऱ्या जागृतीसाठी युद्धातील घोड्यासारखे कार्य केले पाहिजे। ही गोष्ट लक्षात राहावी म्हणून हा घोडा इथे ठेवला आहे आणि शास्त्रावर लिहिले आहे। हे एलिम गार्डन मध्ये स्थित आहे, जे परमेश्वराच्या तंबूच्या परिसरात आहे। इथे लोकांच्या राहण्याची आणि सभा आयोजित करण्याची जागा आहे। ही मूर्ती त्याच ठिकाणी आहे। जर तुम्ही इथे येऊ शकलात तर तुम्ही हे श्लोक वाचू शकता आणि जाणून घेऊ शकता। तुम्ही विचार करत आहात का की आज प्रभू तुमच्यासाठी कोणते वचन ठेवले आहे? स्तोत्रसंहिता 118 वचन 15। उत्समाचा व कारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे। उद्धाराचा आवाज। कधी कधी रडण्याचाही आवाज असतो, कधी कधी कुडकुडण्याचा आवाजही असतो। काही लोक प्रत्येक गोष्टीवर कुडकुडत राहतात। निराशेचाही आवाज असतो, जसं की या जगात राहण्याचा काय फायदा, अशा निराशेतून बोलणे। पण उद्धाराचा आवाज म्हणजे आनंद आणि सुखाचा आवाज। हा आनंदाचा आवाज आहे। खरं तर उद्धाराच्या आनंदाचा आवाज आहे। उद्धार म्हणजे प्रभू येशूने मुक्त केले जाण्याचा अनुभव। उद्धार म्हणजे तो अनुभव जेव्हा आपले पाप क्षमाच होतात। तो उद्धाराचा आवाज कधी येतो? जेव्हा तुम्ही उद्धार प्राप्त करता। हा कोणाच्या घरी येतो? नीतिमानांच्या तंबूंमध्ये किंवा घरांमध्ये पाप्याच्या घरी उद्धाराचा कोणताही आवाज नसतो। तेथे फक्त भांडण, कुरकुर आणि समस्यांवर चर्चा करण्याचे आवाज असतील। पण नीतिमानांच्या तंबूंमध्ये उद्धाराचा आवाज नक्कीच असेल। तुम्ही नीतिमान आहात का? आपण कसे सांगू शकतो की आपण नीतिमान आहोत? तुम्ही असं विचारत आहात का? जे लोक येशूच्या रक्ताने मुक्त झाले आहेत त्यांना नीतिमान म्हणतात। ज्यांनी पापातून मन फिरवलं आणि उद्धार मिळवला त्यांना नीतिमान म्हणतात। हेच बायबल सांगते। जर आपण येशूला स्वीकारलं, असं म्हणत, येशू माझे पाप क्षमा कर आणि माझ्यासोबत राहा, आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताने मुक्त झालो आहोत आणि नीतिमान बनवले गेलो आहोत। म्हणून तुम्ही नीतिमान आहात, बरोबर ना? हे आत्मविश्वासाने सांगा, प्रभू मला नीतिमान बनवल्याबद्दल धन्यवाद। तुम्ही हे म्हणायलाच हवं। हे प्रभूंकडून मिळालेलं एक विशेषाधिकार आहे। तुमच्यात काही कमजोरी किंवा त्रुटी असू शकतात, पण तुम्ही देवाच्या दृष्टीने नीतिमान राहता। आपल्यापैकी प्रत्येक जण जो येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतला गेला आणि मुक्त झाला आहे, तो नीतिमान आहे। मग आपल्याला नीतीने चालण्यात सावधगिरी बाळगायला हवी। आपल्या शब्दात आणि कृतींमध्ये नीतीची चमक दिसायला हवी। आपण अधार्मिक पद्धतीने ना बोलायला ना वागायला हवं। मग आपल्या घरात उद्धाराचा आवाज, आनंदाचा आवाज ऐकू येईल। हा आवाज तुमच्या घरात ऐकू येतो का? सकाळी उठताच तुम्ही प्रभूच्या गीतांचा आणि स्तुतीचा आवाज ऐकता का? की तुम्ही फक्त भांडण आणि तक्रारींचाच आवाज ऐकता? हे बरोबर नाही। तुमच्या घरात प्रभूच्या उद्धाराचा आवाज असायलाच हवा। तुम्ही प्रार्थना कराल का? प्रभू मला वाचवल्याबद्दल आणि नीतिमान केल्याबद्दल धन्यवाद। आमच्या घरात उद्धाराचा आणि आनंदाचा आवाज कायम राहो। रडण्याचा, कुरकुरण्याचा आणि भांडणाचा आवाज थांबू दे। आमच्या घराला सदैव आनंदी राहण्याचा आशीर्वाद दे। मी येशूच्या नावाने प्रार्थना करतो, आमेन, आमेन। जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा।
दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.